अमरावती जिल्ह्यात काडी दौलत खान कोसाळा महसूल मंडळ परिसरात झालेल्या अतिमुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने खरीप पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली असून शेती आणि शेतमालाचा मोठा ऱ्हास झाला आहे। ते नुकसान इतकं गंभीर आहे की ते कधीही भरून निघणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते मनीष जाधव यांनी जिल्हा प्रशासनाकडे अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे। त्यांनी स्पष्ट केले आहे की शेतकरी आधीच उत्पादन खर्च, वाढती खर्च आणि बाजारातील अस्थिर किमतीमुळे अडचणीत आहेत। अशा परिस्थितीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान हे शेतीवरच आणखी एक मोठं संकट आहे। शेतकऱ्यांचा आत्मविश्वास टिकून ठेवण्यासाठी शासनाने तातडीने मदत जाहीर करून पंचनामे करून नुकसान भरपाईचं देण आवश्यक असल्यास जाधव यांनी ठामपणे सांगितलं आहे। काल सायंकाळी झालेल्या पावसामुळे होत्याचं नव्हतं शेतकऱ्यांनी सर्व मातीत लावून आज मातीत जाण्याची वेळ या शेतकऱ्यांवर निर्माण झालेली आहे। नैसर्गिक आपत्तीमध्ये सततचा मार आणि वारंवार अशी काहीशी अवस्था यवतमाळ जिल्ह्यात निर्माण झालेली आहे। मुख्यतः कासोळा महसूल मंडळ आणि काळी महसूल मंडळमध्ये काल प्रचंड हव्यासह मुसळधार पावसामध्ये अनेक शेती आणि शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। जमिनीची सुपीकता संपून गेलेली आहे। समोर जगावं कसं असा यक्ष प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे। नैसर्गिक आपत्तीमध्ये जगण्याची उमेद गमावून बसलेल्या शेतकऱ्यांना सावरून घेण्याची जबाबदारी NDRF आणि SDRFच्या माध्यमातून भरीव मदत देऊन त्यांचा पंचनामा शेतमालाचा नुकसान भरपाईसाठी करून तात्काळ हा अहवाल शासनाला पाठवून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे करतो। विदर्भ सिटी न्यूज, यवतमाळ।